नमस्कार मित्रांनो, आज आपण वीरांना सलामी हा धडा पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट स्टडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वीरांना सलामी हा पाठ समजून घेणार आहोत. पण ऐका, हा फक्त एक धडा नाहीये. ही गोष्ट आहे एका प्रवासाची, एका बदलाची आणि हो, एका शपथेची सुद्धा. चला तर मग या अनोख्या प्रवासाला सुरुवात करूया. पाठाच्या थेट खोलात शिरण्याआधी जरा या एका प्रश्नावर विचार करूया. कधी विचार केलाय का की एखादी साधी ट्रिप किंवा एखादा प्रवास आपलं आयुष्य इतकं कसं बदलू शकतो? कारण हाच प्रश्न या संपूर्ण पाठाचा आत्मा आहे, लेखिकेच्या अनुभवाचा केंद्रबिंदू आहे. तर हा पाठ नेमका कशाबद्दल आहे? हा पाठ आहे लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्याबद्दल. त्या एक सामान्य पर्यटक म्हणून फिरायला गेल्या होत्या, पण परत आल्या त्या एक आयुष्यभराचं ध्येय घेऊन. कसं एक सामान्य सहल, एक ट्रिप कुणाच्या तरी आयुष्याचं मिशन बनू शकते? चला बघूया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया त्या प्रवासाने ज्याने सगळंच बदलून टाकलं. मग आपण जाऊ कारगिलमध्ये, जिथे लेखिकेला एक वेगळीच प्रेरणा मिळाली. तिथे एका आईचे शब्द आणि त्यातून जन्माला आलेली एक शपथ याबद्दल बोलू. आपण शौर्याचा एक वेगळा मानवी चेहरा बघणार आहोत. सैनिक आणि आपलं म्हणजे सामान्य नागरिकांचं आयुष्य यातला फरक समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, परीक्षेच्या दृष्टीने काय तयारी करायची यावरही बोलू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. एक प्रवास जो सर्व काही बदलतो. म्हणजेच एक पर्यटक ते साक्षी होण्याचा प्रवास. तर गोष्ट आहे 2004 सालची. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई एक सामान्य पर्यटक म्हणून म्हणजे आपल्यासारखंच फिरायला लडाखला गेल्या होत्या. त्यांचा प्लॅन अगदी ठरलेला होता. लेह, नुब्रा व्हॅली अशी सुंदर ठिकाणं बघायची आणि शेवटी कारगिल आणि द्रासला भेट देऊन प्रवास संपवायचा. सुरुवातीला सगळं अगदी ठरल्यासारखं होतं. मस्त निसर्ग, नवी ठिकाणं, सगळं काही छान. पण त्यांना कुठे माहीत होतं की ज्याला त्या प्रवासाचा शेवट समजत होत्या, तोच त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात ठरणार होता. तर असं काय घडलं कारगिलमध्ये? चला आता वळूया त्या क्षणाकडे ज्यांनी सगळं बदललं. कारगिलमधला तो प्रेरणादायी क्षण. ऑपरेशन विजय स्मारकावर लेखिकेला जे वास्तव दिसलं त्याबद्दल बोलूया. जेव्हा त्या युद्ध स्मारकावर पोहोचल्या तेव्हा त्यांनी तिथे काही नावं पाहिली. तोलोलिंग, टायगर हिल ही नावं आपणही ऐकली आहेत नाही का? पण तिथे गेल्यावर त्यांना जाणवलं की ही फक्त डोंगर टेकड्यांची नावं नाहीत, तर ही आपल्या जवानांच्या शौर्याची प्रतीक आहेत. आणि मग त्यांची नजर गेली त्या स्मारकांवर, त्यावर लिहिलेल्या वयांवर. 22 वर्ष, 23 वर्ष, अगदी तरुण मुलं. विचार करा, एकीकडे ते सुंदर शांत वातावरण आणि दुसरीकडे त्याच जागेवर झालेल्या युद्धाचं भीषण वास्तव. तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न आला की 1999 साली एवढं मोठं युद्ध झालं, पण त्याचं वास्तव आपल्यापर्यंत का पोहोचलं नाही? या प्रश्नाने त्यांना आतून हादरून टाकलं. आणि ह्याच विचारांच्या गोंधळात एक अशी घटना घडली. एका आईचे काही शब्द त्यांच्या कानावर पडले आणि तोच क्षण ठरला त्यांच्या आयुष्यातल्या परिवर्तनाचा क्षण. ते शब्द होते, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोड़ा सा प्यार तो करो. हे फक्त शब्द नव्हते, हा एक जॉब होता. एका शूरवीर मुलाच्या आईने देशातल्या प्रत्येक नागरिकाला विचारलेला सवाल होता. या एका वाक्याने लेखिकेच्या मनात विचारांचा वादळ उठवलं आणि काहीतरी ठोस कृती करायला त्यांना भाग पाडलं. आणि मग तिथेच त्या युद्ध स्मारकावर एका कार्याचा जन्म झाला. लेखिकेने एक शपथ घेतली. त्यांनी ठरवलं की त्या परत येणार. त्यांनी स्वतःला वचन दिलं की पुढची 5 वर्ष त्या इथे येतील, या वीरांना सलामी देण्यासाठी. आणि या एका वैयक्तिक शपथेचं रूपांतर झालं मिशन लडाखमध्ये. एक असं मिशन जे आपल्या सामान्य लोकांना सैनिकांशी जोडणारं होतं. आणि यासाठी त्यांनी प्रसंग निवडला तो रक्षाबंधनाचा सणाचा. कारण हे नातं कृतज्ञतेचं आणि संरक्षणाचं आहे. ठीक आहे, तर लेखिकेचं मिशन सुरू झालं. पण या मिशनमध्ये त्यांना सैनिक म्हणजे फक्त युनिफॉर्म घातलेले वीर नाहीत, तर ते आपल्यासारखीच माणसं आहेत हे जाणवलं. चला, शौर्याचा हाच मानवी चेहरा बघूया रणांगणापलीकडच्या काही कथांमधून. तर पहिला प्रसंग आहे एका सैनिकाच्या 36 तासांच्या ड्युटीचा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, सलग 36 तास. आता विचार करा, आपण 8-10 तास काम केलं की थकतो. पण जेव्हा लेखिकेने एका सैनिकाला विचारलं की तुम्ही सलग 36 तास ड्युटी कशी करता, तेव्हा त्याचं उत्तर काय होतं माहीत आहे? तो म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है.
किती सोपं पण किती खोल वाक्य आहे. सगळं काही सोपं आहे, फक्त मनावर घ्यायचंय. हे उत्तर त्यांची अविश्वसनीय मानसिक ताकद दाखवतं. आता बघूया दुसरा एक अनुभव, जो भारतीय लष्कराचं ब्रीदवाक्य सेवा परमो धर्म याचा खरा अर्थ समजावून सांगतो. ही गोष्ट आहे 2000 सालची. लेखिका आणि त्यांच्यासोबतचे 34 लोक एका ठिकाणी रात्रीच्या वेळी अडकले, कारण पुढे जायचा पूलच कोसळला होता. अशा वेळी मदतीला धावून आलं भारतीय लष्कर. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या सगळ्यांची राहण्याची सोय केली. त्यांना गरमागरम चहा दिला, जेवण दिलं. आणि जेव्हा लेखिकेने त्यांचे आभार मानले, तेव्हा त्यांचं उत्तर ऐका. ते म्हणाले, अहो, तुम्ही लोक आम्हाला भेटायला इतक्या लांबून येता, मग आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी करण्याची संधी द्या की. यातून कळतं की सेवा परमो धर्म हे फक्त एक वाक्य नाही, तर त्यांच्या कृतीत उतरलेली एक भावना आहे. आता आपण एका फार महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत, जो परीक्षेसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे सैनिक जीवन आणि आपलं म्हणजे नागरी जीवन यातला फरक. चला, या दोन वास्तवांची तुलना करून बघूया. बघा, एका बाजूला आहे सैनिकांचं आयुष्य, जे कर्तव्य, शिस्त आणि त्यागाने बांधलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं आयुष्य, जिथे आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे, सोयी आहेत. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर त्यांच्या त्यागामुळेच आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालंय. आपल्या स्वातंत्र्याची किंमत ते रोज चुकवत आहेत. हा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरं, तर आत्तापर्यंत आपण पाठ समजून घेतला. आता वळूया आपल्या मेन पॉइंटकडे. तुमची परीक्षा, तुमची जबाबदारी. बघूया परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे आणि उत्तरं कशी लिहायची. ओके, तर बोर्डाच्या परीक्षेत या पाठावर कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येऊ शकतात, तर लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे खरं देशप्रेम म्हणजे काय. दुसरं, एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे. तिसरं, सैनिकांच्या आयुष्यातला मानवी पैलू. चौथा मुद्दा, सैनिक आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्यातला फरक. आणि पाचवं, लेखिकेच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल. हे सगळे मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. चला, एक उदाहरण घेऊया. समजा परीक्षेत प्रश्न आला की पाठाच्या संदर्भात शहीद जवानाच्या आईच्या वाक्याचं महत्त्व स्पष्ट करा. तर याचं उत्तर कसं लिहायचं? चला बघूया. उत्तर लिहिताना नेहमी एक स्ट्रक्चर फॉलो करा. आधी प्रस्तावना. त्यात सांगा की हे वाक्य कसे एक इमोशनल ट्रिगर ठरलं. मग विश्लेषण करा की या वाक्यातून नागरिकांची उदासीनता कशी दिसते. त्यानंतर परिणाम सांगा की या वाक्यामुळे लेखिकेने कशी शपथ घेतली आणि मिशन लडाख सुरू झालं. आणि शेवटी निष्कर्ष की देशभक्ती म्हणजे कृती आहे. असं मुद्देसूद उत्तर लिहिलं की गुण चांगले मिळणारच. तर मग या सगळ्यातनं आपण काय शिकायचं? या पाठाचा खरा संदेश हाच आहे की आपली जबाबदारी रणांगणावर लढण्याची नाहीये. आपली जबाबदारी आहे आपल्या प्रामाणिकपणात. आपण जे काही काम करतो, मग तो अभ्यास असेल किंवा अजून काही, ते प्रामाणिकपणे करणं. आणि सैनिक ज्या देशाचं रक्षण करतात त्या देशाबद्दल आदर बाळगणं, हीच आपली खरी देशसेवा आहे. शेवटी कोहिमा युद्ध स्मारकावर लिहिलेले हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही परत जाल तेव्हा त्यांना आमच्याबद्दल सांगा आणि म्हणा की तुमच्या उद्यासाठी आम्ही आमचा आज दिला. हे शब्द आपल्याला सतत आठवण करून देतात की आपला जो सुरक्षित आज आहे, आपलं जे उद्याचं भविष्य आहे, त्यासाठी सीमेवर कोणीतरी आपला आज पणाला लावतंय. त्यांचं हे बलिदान आपण कधीच विसरता कामा नये. जय हिंद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा.